नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज तुम्हाला दाखवणार आहे भंडारेवाली आलू की सब्जी. ही खूप छान लागते, एकदम चविष्ट असते आणि झटपटीत होते. कांदा काही नसतो त्याच्यात, फक्त टॅमॅटो आणि बटाटे. तर चला मी आज तुम्हाला ती कशी करतात ते दाखवते. अगदी बोट चाखून खाल अशी ही भाजी होते. तर पहिलं सर्वप्रथम मी इथे एक पॅन घेतलाय, गॅस ऑन करते आणि हा एक पॅन ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालते. हे बघा, हे 1 चमचा, थोडं 1.5 चमचाच घालते कारण आपण तेल सुद्धा घालणार आहोत. काहीतरी लागलेलं दिसतंय ह्याला म्हणून थोडंसं पुसून घेतलंय मी. नाही, ह्याला काही नाहीये, त्यालाच डाग पडलेले आहेत. पण एनिवे, आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं 1 चमचा तेल घालते म्हणजे काय होईल ते व्यवस्थित मिश्रण. आता मी इथे अख्खे धणे घेतले, त्याच्यामध्ये अख्खी बडीशोप टाकते. अख्खे धणे, अख्खी बडीशोप आणि अख्ख जिरं, या 3 वस्तू अशा छान वाटून घ्यायच्या. म्हणजे जरा जरा असा कोर्स सारखं करायचं, अगदी जास्त वाटायचं नाही. मस्त सुगंध सुटलेला आहे. आता हा कोर्स झालेला आहे ना, हा आता बारीक गॅस करून, आपलं तेलही तापलेलं आहे, तर हा कोर्स ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. हा बघा, हा टाकल्यानंतर मी इकडे 2 तेजपत्ता, 1 बडी इलायची, 2-4 लवंग आणि 4-5 काळ्या मिरी एवढंच घेतलेलं आहे. तर हे पण टाकायचं. मस्त सुगंध सुटलेला आहे. याला असं छान भाजून घ्यायचं. चांगलं भाजलं गेलं पाहिजे, काही घाई नाही करायची. आता ह्याच्यामध्ये एक मिरची मी वाटून चिरून घेतलेली आहे. ही बघा, ही चिरून घेतलेली मिरची आहे, ही फोडणीला टाकायची. त्या मिरचीचा वासही एवढा सुंदर येतो ना. आता हे आलं आहे माझ्याकडे, साधारण 1 इंच, हे सगळं ठेचून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही किसूनही घेऊ शकता, इट डिपेंड्स ऑन यू. तुम्ही किसून घेतलात तरी चालेल, ठेचून घेतलात तरी चालेल, पण ठेचलेल्या आल्याला जी चव येते ती आय डोंट थिंक की किसलेल्या आल्याला येत असेल. हे बघा, हे साधारण 1 इंच आलं होतं, तर ते मी आता ह्याच्यात टाकत आहे. मस्त सुगंध येत आहे. आणि आपला गॅस बघा बारीक आहे, गॅस मोठा नाही करायचा, नाही तर सगळं करपण्याची शक्यता असते. आता मिरची, आलं आणि हा सगळा सुगंध आपल्याला येत आहे. आता ह्याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकत आहे. इथे मी हे टॅमॅटो असे बारीक चिरून घेतलेले आहेत, हे सगळे टाकत आहे.
हे टॅमॅटो झाले की आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकून घ्यायचे. सर्वप्रथम तर आपण मीठ टाकणार आहोत. मिठाने काय होईल, टॅमॅटो थोडे नरम होऊ शकतात. मीठ तुम्ही अंदाजेच घाला, जास्त घालू नका. त्यानंतर मी हिंग घालत आहे. हिंग तुम्ही आधी पण घालू शकता, पण मी नेहमी नंतर का घालते, कारण नाहीतर तो जळण्याची शक्यता असते, म्हणून हिंग नंतर घातला. त्यानंतर 1 चमचा काळी मिरी पूड घालते. ही काळी मिरी पूड ही खासियत आहे भंडारा भाजीची, तर ती जरूर घाला. त्यानंतर आपल्याला बाकीचे जे नरम मसाले असतात ते घालायचे. धणे जिरे पूड घालते. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालते. त्यानंतर लाल कलर येण्यासाठी 1 चमचा काश्मीरी मिर्च घालते. त्यानंतर आपला मालवणी मसाला जो असतो तो घालायचा 1 चमचा. त्यानंतर आपली हळद घालायची. आणि मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे. आता एवढं सगळं झाल्यावर थोडीशी कसुरी मेथी घालायची. अशी चुरून घाला. याला छान सॉते करून घेते. आता तुम्ही गॅस मोठा केलात तरी चालेल, कारण आपले मसाले सगळे टॅमॅटो मध्ये आहेत, त्यामुळे ते जळण्याची शक्यता कमी असते. मस्त सुगंध सुटलेला आहे. सगळे मसाले त्याच्यात मुरत आहेत. थोडीशी तुम्ही चव पण घेऊन बघू शकता की भाजी अजून थोडं कुठचा फ्लेवर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्ही घालू शकता. मस्त झालेली आहे एकदम. धणे, आलं, मिरची इतके सुंदर त्याला हे आलेले आहे. आता याच्यामध्ये 1 कप गरम पाणी घालायचं. तुम्ही ते हा 1 कप घेते, ते 1 कप पाणी मी गरम करायला ठेवते. इथे मायक्रोवेव्ह मध्ये 1 कप पाणी गरम करते. तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच म्हणणं आहे, हे चालू करते आधी पाणी आणि 1 मिनिटात तुम्हाला मी माझ्या चॅनलची माहिती देते. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझ्या चॅनलवर तुम्हाला खूप मनोरंजन मिळणार आहे. म्हणजे 2 चॅनल्स आहेत. दोन्ही चॅनल्सवर भरपूर मनोरंजन आहे. कुकिंग आहे, डान्सिंग आहे, एम्ब्रॉयडरी आहे, क्रोशे आहे, कथाकथन आहे, सिंगिंग आहे आणि बरेच काही. तर जर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता हा बघा आपलं 1 मिनिट झालेलं आहे. तर मी आता हे पाणी काढून ह्याच्यात टाकत आहे. नेहमी लक्षात ठेवा, कुठच्याही भाजीत पाणी टाकायचं असेल तर अगदी तुम्हाला ते गरम पाणीच टाकावं लागतं. जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर त्या भाजीची सगळी चव निघून जाते. म्हणून पाणी गरम आणि अगदी 1 मिनिट लागते. हे बघा 1 मिनिटात आपलं पाणी गरम झालेलं आहे. आणि मग मी इथे हे टाकत आहे. तुम्हाला कितपत पातळ हवं तितपत तुम्हाला टाकायचंय. भाजी कितपत पातळ हवी तिथपर्यंत तुम्हाला टाकायची आहे. आता एकदा या पाण्याची चव घेऊन बघा.
मीठ बीठ बरोबर आहे का, परफेक्ट आहे. आता मी ह्याला इथे अरे हो, आणि मी एक सांगायचे विसरले, आणि एक हिरवी मिरची घ्या आणि त्याला अशी कट करा, फक्त अशी मधून कट करा लाईक दिस बघा. आणि ही पण ह्याच्यात टाका, म्हणजे त्याचा जो त्याचे जे फ्लेवर्स आहेत ना ते त्या बटाट्याच्यामध्ये टॅमॅटोमध्ये मिसळतात आणि ती भाजी एकदम अप्रतिम होते. तर आता मी तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवणार आहे की कसं होतं ते. तर आता गॅस आपण मंदाग्नीवर ठेवलेला आहे आणि टॅमॅटो शिजायची वाट पाहत आहोत. तर चला आता मी तुम्हाला 5 मिनिटांनी दाखवत आहे. हे बघा, हे बघा किती सुंदर वाफ आली आणि सुगंध तर एवढा सुंदर आला आहे. आणि हे बघितलं तुम्ही कसं तेल सुटलं आहे टॅमॅटोला. आता थोडा गॅस मोठा करूया आपण आणि हे चांगलं सुकवून घेऊया. हे बघा, हे टॅमॅटो पण अगदी पूर्ण स्मॅश झालेले आहे आणि सुगंध तर एवढा सुंदर आलेला आहे की काय विचारू नका. आता इथे मी हे 5 बटाटे उकडून घेतलेले, त्याचे 2 भाग करून सोलण्यासाठी म्हणून 2 भाग केलेले. तर हे आता 10 बटाटे झाले, पण ऍक्च्युली हे 5 बटाटे. याला तुम्ही आता चिरायचं नाही, याला फक्त तुम्ही असं एकदा असं करायचं बस. याला जास्त चिरायचं पण नाही, जास्त स्मॅश पण नाही करायचं. एकदा अशी मूठ आवळायची की झालं. फक्त कुस करायचा बटाटा लाईक असा. काय बघा, हा झाला बटाटा. जास्त त्याला पीठ नाही करायचं आणि जास्त मोठेही नाही ठेवायचं. आपल्याला ते खाताही आले पाहिजेत बटाटे आणि आपल्याला जास्त पीठही होता कामा नये. ही जी भंडाऱ्यामध्ये भाजी बनते ती अशीच बनते. तर आणि हे करेपर्यंत आपलं इथे छान हे टॅमॅटो स्मॅश होत आहे. हे बघा, आणि अगदी याला जरा मी अजून सुकं करते, मग दाखवते तुम्हाला अजून याच्यात काय करायचं ते. पुन्हा 1 कप मी पाणी ठेवते, म्हणजे काय होईल, आपल्याला ही रस भाजी करायची. आपल्याला एकदम घट्ट भाजी नाही करायची. भंडाऱ्यामध्ये जी पुरी भाजी बरोबर खातात ती ही भाजी आहे, ती रस भाजी असते. त्यासाठी पुन्हा मी 1 ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं आमचूर पावडर टाकायची आहे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. माझ्याकडे आहे म्हणून मी आमचूर पावडर टाकत आहे. आणि आता मी हे बटाटे ह्याच्यात घालत आहे. हे बघा, हे सगळे बटाटे मी आता ह्याच्यात घालते आणि हे छान असं स्वते करून घ्या. म्हणजे सगळ्या बटाट्यांना तो मिश्रण जे आहे आपलं ते लागेल. आणि पाहिलात आता ही किती सुकी भाजी झाली राईट. तर आपल्याला ही अशी सुकी नको आहे म्हणून पुन्हा आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. पण तत्पूर्वी हा सगळा मसाला जो बटाट्यात टॅमॅटोचा जो मसाला आहे ना तो सगळ्या बटाट्यांना लागला पाहिजे म्हणून असा करून घ्यायचा. हा बघा, असा हा सगळा लावून घ्यायचा. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा थोडी टेस्ट घेऊन बघते. मीठ बरोबर आहे, थोडं आलं लागेल, थोडं आलं घालते आणि थोडंसं किंचितसं
काळं मीठ घालते. कारण आपण पुन्हा ह्याच्यावर पाणी घालणार आहोत, त्यामुळे थोडी जर चव तुम्हाला कमी वाटत असेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आता याच्यात मी हे गरम झालेलं पाणी तुम्हाला किती हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता. इथे मोठा कप ठेवलेला होता गरम पाण्याचा, तो मी आता याच्यात घालत आहे. आणि गॅस चांगला मोठा करून पुन्हा एकदा हे छान असं ढवळून घ्यायचं. हे बघा. आणि एकच फक्त उकळी काढायची आपल्याला, जास्त आता त्याला पातळ नाही करायचे. बघा झाली की नाही आपली 2 मिनिटात भाजी. आता मी ह्याला 1 मिनिटासाठी इथे ठेवत आहे आणि याच्यामध्ये मग एक इन्ग्रेडियंट्स टाकायचे राहिले ते तुम्हाला दाखवते. हे बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. ही पहा सुंदर वाफ आलेली आहे आणि हे बघितलं सगळीकडून इथे सुंदर उकळत आहे, सुगंध खूप छान येत आहे. आणि आता हे शेवटचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे इथे मी ही बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे, ती मात्र आपल्याला ह्याच्यावर अशी टाकायची आहे. आता लूक बघा ह्याची किती सुंदर आलेला आहे ह्याचा लूक. आता लूक तुम्हाला दिसतच असेल. आता मी जराशी खाऊन बघते. खूप तिखट असणार पण बघते. वाह, भंडाऱ्याची भाजी झालेली एकदम. आता ह्याच्याबरोबर पुऱ्या केल्या की मस्त चव येणार आहे. तर तुम्हाला हा रेसिपी माझा व्हिडिओ कसा वाटला तो मात्र मला जरूर कळवा. आणि हो, तुम्हाला सुद्धा अशी बनवायची आहे आणि मला व्हिडिओ टाकायचा आहे, मग मी तुम्हाला कमेंट्स देऊ शकते. तुम्ही मला जरूर जरूर कमेंट्स द्या. शिवाय तुम्हाला कुठचे व्हिडिओज पाहायला आवडतील ते मला कळवा. शिवाय तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात ते मात्र जरूर कळवा. नाहीतर मी तुम्हाला थँक्स कसं म्हणणार. बाय.